कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज काय चालू आहे बघा, अजून एक स्पेशल गोष्ट कोकणातली. काजू कारखानो, काजूचे घर आणि काजूचे असे घर सोडलेले बघितल्यानंतर मनात काय विचारत आहे, दोन तरी तोंडात टाकू बघू शकताय. कारण ह्या सोलून काढण्यामागे कष्ट असत आणि याचून आणण्यामागे म्हणजे काढून आणण्यामागे काढून हाडूक. आणि हे सकाळी हात 2 दिवसात तांबडे हातले. शाळेत जाताना तर मुलांचे पहिले असे बोटांग साइड न पूर्ण अशी काळी काळी झालेली, कारण की त्या फका चिरताय म्हणा. आमच्या टायमाक मारीत सर शाळेत गेला का पहिला बोटाला पोची लागत. आणि आमका चव्हाण सर काय करीत होत्या, ट्रेस घेऊन फिरत शिपाई सर. आणि कोणाच्या खिशात कर्णा गावली, कोणाच्या आतोरा गावली, सगळा घेऊन जायत. किती वेळ चालू काम झालं तासभर. आता दिव्याक सांगा मग लवकर संध्याकाळी बघूया काय करू का दिव्याच्या मनारा करीत त्याच्यावर इला झाली का हरवली. काका जातात कोणतरी बघा. हा हा काय गावला येऊ चला तर दिलो. हा हा गावाला गावलो नाना सावतो भाव गो घेऊन जा मग मी आमचं कोणीच घेऊन घ्या फ्रीज मोबाईलचं घरा घे परत उद्या हाताला. हा वय उद्या हा हा एकदा फोडून मोकळी करून टाका. हो आकाशी फोडलो, काजीची फोडलो. सकाळी कोणतरी इल्लो तिने मदत केली, एकटोच इल्लो. तिने जेवलो खावलं मग तो घरात गेलो. चल गाडी चलत भारी पडला त्यांना. गाडी नाही आता आम्ही येतो तर गाडी आता निघती जाता. बरा केला जाऊन इलात ते, नाहीतर खूप दिवस पाठी लागले. चाय खालो आणि सकाळी काय रो केला आज गुरुवार त्यांचं ना. नको काजूचं घर आज गुरुवार मी तर इला येते बुद्ध बरा केला. तिकाचं माहिती असताना काल ते काहीतरी मासे विषय आणून ठेवले नसते तर निरोप योग नाही ना, म्हणून मी तर काय सांगायचं नाही. उद्या असतं रे त्यांच्याकडे 12 दिवशी मासे असतात. उद्या शुक्रवार आज गुरुवार ते बरीच बोललो. कोण गावना नाही आणि त्यांचं बघू शोधूक जाऊ काय कोण नाही. आता सांगले आता उद्या कापून तर झालेत पण आता काढताना सावकाश सावकाश काढू गय. भीती वाटतं का डोळ्या रोडवत बाकी काय नाही. शेरको घेऊन काढू गय बघा, ते ग्लो झालं. सुटा नाही येत ते येणच नाही सरळ. फकाच मौलो करूच म्हणजे ही सर्कस करू भाई पहिली आधी. आणि अजून एक गोष्ट दाखवते. त्या दिवशी काय फळ कुठचा था, रुईचा. आम्ही तर सुकवून ठेवलं. बऱ्याच जणांनी सांगल्यानी सुकवल्यानंतर आतमधनं म्हातारीचे केस काय म्हणतात ताई बाहेर येते तुमका दाखवते. आता मी स्पेशली ते ना तसे सावरीच्या फळातून पण येतात, पण त्याचा बॉन्ड पण मोठा असतं आणि बॉन्ड जरा जाड असतं. याच्यात ना पण तशीच बघलंय. हे बघा या सुकान असं झाला आता, पण याच्यात दुसरं काही गेला, दुसरं पडलं वाटतं. हे बघा हे बघा असा आतमध्ये निघा गोय होते मग आई. हा म्हातारीचे ते केसच आता होती आमच्या घराकडे इल्ले धोरकरांका गावाक शकता. बाबा सांगा काहीतरी असलं तर. आता दिव्याची कृपा असली तर पुढचा गाव त्याला, नाही तर काय करा दिसणार नाही. तर मग असेच खाऊ बाई, असेच खाऊ बाई. गोड बोला बाई तर त्या ऐकताल, नाही तर काय होय म्हणायचं नाही. काय कंटाळा आता आता गरमी आहे. एक वेळ लागणार नाही बनवूक, शिजव गाय ना. हो तेल टाक, काय करतात इतक्या लक्षात नाही माझ्या. तूप बीप टाकतात पण तेलच टाकू काय. तेल आणि खोबरा लागता, गुळ लागता. सांग करू खा जाता तरी ठीक लागला. ढीग लागल्यामुळे 2 दिवसांनी हात लाल जातले. घर काढू तर डेंजर आहे सगळ्यात काम. हा करा तुम्ही.
या पहिले आम्ही काठी आणि चिरू पक्का जबरदस्त. मस्त आहेत घर ना आम्ही खाल्लं. ऐक सोलून दे पटापट. सगळे सोलून काढूया नंतर हे परत फुसान काढू होईल. घर तर आपले कापून झालेत आणि आता हे सोलूची प्रोसिजर चालू आहे. हे बघा जास्त नाही पण एवढे असत असं त्याच्यात समाधान. आणि हे खरोखर ते आम्ही काढून आणूक नाही हो, आमका दिलेले असत. ते चिरूक येणत नाही त्याच्यामुळे हे गोंधळ सगळं असं झालं. तर इतके जमा जाते आणखी. हे काय हे सगळे गरज असत फक्त असे फुसान काढू होय सोलून. हे बघा सध्या कोकणातलो प्रत्येक माणूस ज्यांचे काजी असत तो अनुभवत असतो घराकडे. वांग्यात अशी पण उसळ वांग्यातनं पण बाहेर लागतं जबरदस्त. वांग्यात आणि ह्याच्यात मुळे आणि करतात ना शेंगे बटाटे. आणि ह्याच्यासाठी तुमका वर्षभर वाट बघूचीच लागता. काय विकत घेण्याचा काय माहिती नाही मिळत असतील काय नाही. काय लोक ठेवतात तसे स्टोर करून. होय ना. फ्रीज मध्ये आणि ठेवतात. आमचा काय नाही नॅचरली विषयच नाही. काय भरडार गेले गावतात तशी फका गेले तर. पण कोण फका जास्त काढूक बघणार नाही. फका काढणत नाही की त्या काजी नाही गावाची. काजी नाही गावाची. काजीच्या असे फका काढणत नाही. एका जायत आता अर्धा तास वाटतं काढू. अजून अर्धा तास जातो का तोपर्यंत दिवे येत ना. मंडळी दिवे आणि तर कामावरनं इली आणि आता काळो का बाहेर बघू शकताय. बरोच वेळ झालेलो असा तर आपलो मौल्याचो प्लॅन पुढे गेलेलो असा. मौलच म्हणतात नाही आमच्याकडे मौलं म्हणतात. आता करून दाखवतो तुमच्या नंतर. तर प्लॅन कदाचित उद्याक गेलेलो असा. घर नीट रवतात काय नाही ह्याच्यावरती अवलंबून हा. तर आता आई करता अभ्यास काय करतो तुमका दाखवते. माझ्या हातात पण कागदच हा. हे बघा आई तर अक्षर दाखवायचे तुमका. अरे काय हे बघा आई प्रोजेक्ट लिहिता. आई ऍडमिशन घेतलं याच्यात फर्स्ट इयरला प्रोजेक्ट लिहिता. दिव्या दमा लिहिला त्याच्यामुळे बाबू बरोबर परीक्षा द्यायची आहे. बघा मोबाईलचो नवीन मोबाईलचा आईचा उपयोग बघा कसं चालला. बाबून प्रोजेक्ट लिहिले जरा काम असा वरचं कॉलेजचं नाव आली तर आईकडनं लिहून घेता. बाबूक मदत आताचे पालक मुलांना मदत करतात लिहून. लिखाण करणं माझं आवडतं काम. आई घेता व्यवस्थित लिहू. आईचं अक्षर एकदम भारी आहे. आम्ही खुश होतो म्हटलं मोलो खातलो फिस काढलो. दिव्या दमला. दिव्या काय करूक तयार नाही. आपण उद्या करूया. पण आज अजून एक जबरदस्त गोष्ट ती जेवताना तुमका दाखवते. खतरनाक सगळं आमच्याच ना सगळ्यांच्या आवडीची. पप्पानी आणलेली मस्त 4 गाय जास्त उतरणारी. आज वार काय आई? आज गुरुवार. आमचं दोघांचं आज गुरुवार आहे वार. आणि आज काय नाव पण नाही घेणं. आज शुद्ध शाकाहारी. आज नाव नाही घ्यायचं. आज शाकाहारी. आता काय जेवूया. जेवण काय थोड्या वेळाने जेवायचा. दिव्या कसा करीत त्याच्यावरती चालू हा दिव्याचा. आता आपल्या जीवा वैतागला. गरमीमुळे त्याला त्रास जातो. त्याला जमणार नाही कंटाळा. आणि कसा बाहेर नाही येऊन घरातली कामं बघली का माणसाला डोक्या आणखी उठतात. असं कसं झालं. हिला लेट 7:30 पावणे 8 गेला घराकडे. बघूया दिव्या कधी जेवण बनवता. जेवणात विशेष काय तुमका दाखवते. ह्या लिहून काढता येतो सर. यस मंडळी जेवण तर आपलं रेडी झाला. आणि या स्पेशल गोष्टीबद्दल सांगी होते तुम्ही बघू शकताय. आंब्याचा लोणचा. हे बघा कोण नाही कोणचा आंब्याचा लोणचा. आई आता काय करी होती सांगा. मी कमेंट काढली होते लिहून तर एकच लिहून झाली तोपर्यंत जेवण येला. मंडळी नाव तर बाबूचे लिहून झाला. आणि दुसरी गोष्ट तर काल बुधवार होतो पण काल कमेंट काय वाचूक मिळाक नाही. आणि काल ब्लॉगच योग नाही होतो आपलं. आणि काय होतं कामाच्या गडबडीत लिहून काढूचे पण राहिले. मोबाईल घेऊन असं शोधूक जमणार नाही. मी लिहून काढते तर लिहूचा राहिला. तोपर्यंत जेवण तर रेडी झाला. बरेच दिवस कमेंट वाचकत नाही तर एकच काढले. मग या आज कुठच्या आपल्या फॅमिली मेंबरचं नाव येता थोड्या वेळानं जेवूया.
जेवण असं आहे बघा. आणि आज जेवणात काय हे बघा, वांग बटाटे आणि इकडे आंब्याचा लोणचा स्पेशल. या मंडळी जेवायला या करा. शाकाहारी आज पहिल्यांदा नाही, रोज पहिल्यांदाच देते आई सारली. या ओके. तर मंडळी आमचा जेवण वगैरे झालेला आणि आईन थोडेफार कमेंट लिहिले नसत ते आता वाचूचो टाइम झालो, कारण टाइम बरोच झालो. आम्ही पण दिवसभर कामं करून आता दमलो. आता आमका पण आरामाची गरज आहे. पण त्याच्या अगोदर आपण कमेंट वाचूया. आणि आज पहिलं नाव कोणतं येतं बघूया. तर सगळ्यात पहिली कमेंट आहे संतोषी यादव, या कराड वरून आहेत. तर त्यांची कमेंट आहे, ओंकार बाळा तुझे व्हिडिओ खूप मस्त छान असतात, खूप मोठा हो. तर थँक्यू सो मच. आणि तुम्ही व्हिडिओ बघताय रोज, तर खरंच तुमच्या मनापासून आभार. आणि आमची मालवणी कशी वाटतात त्याच्यासाठी परत एकदा कमेंट करा. आमची मालवणी कशी वाटतात ती पण एकदा सांगा. त्यानंतर कल्पेश राणे, कॉंग्रॅच्युलेशन भावा, खूप मस्त व्हिडिओ असतात. तर थँक्यू. परत अश्विनी गोवेकर यांची एक कमेंट आहे, तर 26 एप्रिलला येसू आकाकडे कार्यक्रम असतो, तर आईला आणि घेऊन ये. तर शक्य झाल्यास आम्ही नक्कीच येऊ. आणि दुसरी गोष्ट काय, जर कोणाला माहिती नसेल तर 26 एप्रिलची तारीख लक्षात ठेवा. ज्यांना ज्यांना जायचं असेल तर नक्कीच जा तिथे आणि दर्शन घेऊन या. आणि तिथे गेलात तर पांडवकालीन मंदिर बाजूलाच आहे एकदम, कोरजाई मंदिर, कोरजाईला तिथेच. म्हणजे तुम्ही दोन्ही बघू शकता, एवढे जवळ बघू शकताय. आणि एअरपोर्ट लागूनच आहे तिथे, मस्त छान वातावरण आहे. मिताली लाड यांची तर नेहमीच कमेंट असते. मी कमेंटच नाही तर मला रेग्युलर नंबर माझ्याकडे सेव्ह आहे त्यांचा, तर रेग्युलर गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज असतात रोज त्यांची कमेंट असते. खूप छान छान बाळा. तर खरंच धन्यवाद तुमचे, कारण तुम्ही रोज न चुकता व्हिडिओ बघताय, रोज विचारपूस करता असतं, त्यासाठी मनापासून आभार. आणि अजून एक आहेत उमेश दाभोलकर म्हणून, तर त्यांनी पण एक सुचवलंय, कारण सावंतवाडीत सरमळे गावात एका रात्रीत शंकराचे मंदिर बांधलेले आहेत, ते येऊन कव्हर कर. तर जेव्हा कधी वेळ मिळेल, म्हणजे नक्कीच त्यासाठी वेळ काढू, फक्त याच्या सुट्टीचा विषय आहे. जर याला सुट्टी असेल तेव्हा नक्कीच येऊ आणि तिथे जाऊन दर्शन घेऊ. तर तुमचे पण मनापासून आभार. आणि असंच कुठे काय असेल, म्हणजे जुने मंदिर किंवा काय, तर आम्हाला नक्कीच सुचवा, आम्ही नक्कीच यायचा प्रयत्न करू. आणि तुम्ही म्हणत असाल काय, तर बरेच जणांचं असेल काय, तर चांगल्या चांगल्याच कमेंट वाचताय. तर निगेटिव्ह कमेंट आता आम्ही ठरवलं की निगेटिव्ह कमेंट वाचायच्याच नाहीत आणि त्यांना पण उत्तर तर द्यायचंच नाही, कारण कसं वाचतं, शेवटी म्हण आहे सगळ्यांनाच माहिती आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. तर तसंच थोडक्यात, त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्षच करायचं ठरवलंय, कारण नंतर तर डोक्याला पण मनस्ताप करून घेण्यापेक्षा लक्षच नाही द्यायचं. एकदम बेस्ट सोल्युशन. आणि खूप म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट मस्त आहे, छान वाटतं, कारण भरपूर कमेंट असतात, तर सगळ्याच काही वाचू शकत नाही. आणि वाचल्या तरी ते काय होतंय, तेवढं सगळं लक्षात राहत नाही. तर जेवढे शक्य होतील तर तेवढे नक्कीच वाचू. आणि बऱ्याच जणांचं कसं आहे, कारण आता कोकण हा विषय मेन आहे, कारण बऱ्याच जणांना काय वाटतंय, काय तर ओंकार प्रमोशन करतोय किंवा पैसे घेऊन आता असं बिल्डिंगचं वगैरे हे करतोय, तर तसं काही नाही. शेवटी आपल्याच एरियात आहे, आपल्याकडच्यांना काय कुठे कधी म्हणजे काय घ्यायचं असं काय, प्रत्येकाची जमीनच असते असं नाही, प्रत्येका घरा म्हणजे काही ना काय प्रॉब्लेम असतो आणि त्यांना घर घ्यायचं असतं. तर त्यासाठी एक तो बेस्ट उपाय होता किंवा सोल्युशन आहे ते, काय तर ज्यांना घ्यायची इच्छा असेल, ज्यांचं जमीन वगैरे नसेल, नाही त्यांना छोटंसं गाव आहे ना घर हवं असेल, तर त्यासाठी म्हणून होतं ते. तर असं नाही काय तर कोकणचा विचार करत नाही असं नाही. आणि शेवटी विचार करा ना, आपण जर कोकण म्हणतोय, तर मग कोकण सोडून आपण मुंबईला का जातोय? मग आपलं कोकणासाठी जर आपण एवढं हे करतोय ना, मग इथेच काहीतरी स्वतःचा कामधंदा करा किंवा तुमची शेतीवाडी असेल तर ते करा. मग जर तुम्ही जाऊ शकताय, जात असाल, तर दुसऱ्यांवर टीका करणं योग्य नाही. म्हणजे सांगायचं उदाहरण एवढंच की तुम्ही जर कामानिमित्त तुमच्या पोटासाठी जर बाहेर जाऊन मेहनत करत असाल, तर मी सुद्धा इथे राहून काहीतरी स्वतः म्हणून स्वतःच्या पायावर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतोय. टीका करून जर त्याचे पाय मागे खेचण्यापेक्षा ना, आणि विचार करा ना, काय तर आम्ही म्हणतो मुंबई काय म्हणतात ते स्वप्न नगरी आहे, पण तुम्ही विचार करा तिथे किती मराठी लोकांच्या कंपन्या आहेत. आपण
जे कोण आहेत ते परप्रांतीयांकडे पण त्यांच्या ऑफिसला कंपनीमध्ये काम करतायत ना, मग तेव्हा आपण विचार करतोय कारण तिथे पगार चांगला भेटतोय म्हणून काम करत असतील किंवा काही असेल ज्याचा त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. पण असं नाही काही तर ओंकार दाखवतोय म्हणजे काय ओंकार चुकीचं दाखवतोय असं नाही आहे. आणि शक्यतो पाय ओढण्यापेक्षा आपला मराठी माणूस जर पुढे जात असेल ना तर त्याला थोडा सपोर्ट करा. तेही जमत नसेल तर काय म्हणतात ते दुर्लक्ष करून तुम्ही बाजूला जाऊ शकता. पण ते पाय खेचून 4 जणांना अजून बोलायला संधी देण्यापेक्षा ते करू नका, एवढंच सांगायचंय. यस, बाकी तुम्ही सपोर्ट तर करतायत भरपूर, एकदम मस्त सपोर्ट आहे. पण बोलताना कधी पण विचार करून बोला की मग आपण आता दुसरीकडे काम करतोय, मग आपण का नाही कोकणात स्थिर आहोत, कोकणात स्थिर आहात का? आणि शेती आपण म्हणतोय ना, जर आपली स्वतःची गुरंढोरं नसतील किंवा आपल्याकडे माणूस नसेल तर आपण शेती करू शकत नाही. आणि आता आमच्याचकडची शेती अजिबात करण्याच्या ह्याच्यात राहिलेली नाही आहे, कारण पाण्याची सोय नाही किंवा का असं बरेच प्रॉब्लेम आहेत. म्हणून लोक मजुरी करायला जातात का शेती. आणि भात शेतीत तर पाऊस पडतोय म्हणजे पाऊस धड पडत नाही काय नाही, त्याच्यामुळे शेतीचं नुकसान होतंय. आणि तेवढंच करत बसून माणसाचं पोट भरत नाही, मुलांचं शिक्षण आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. तर तेच करत बसतील तर मग खाणार काय, हा प्रश्न आहेच ना. आणि मंडळी तुम्ही मला आता बघताय तेव्हा तुम्हाला माहिती आहे, पण आम्ही पण मेहनत करूनच पुढे आलोय आतापर्यंत. कारण तुम्हाला आता वाटत असेल की आम्ही युट्यूबर आता झालोय, म्हणजे असं बोलत नाही झालो म्हणून, आमची पण मेहनतच चालू आहे. पण त्याच्यानंतर असं वाटतं युट्यूबर होणं म्हणजे काहीतरी मोठा केलाय असं नाही. तर बाकी नाही तर असं मोठं करायचंच असतं तर आम्ही असं ठेवलं नसतं, सगळं घर वगैरे चेंज करून टाकला असता. किती फायदा होतोय काय नाही सगळं माहिती आहे, म्हणूनच तर मेहनत चालू आहे. आणि मग रेकॉर्डिंग असून दे किंवा प्रमोशन असून दे, प्रत्येकाच्या मागे भरपूर मेहनत आहे आणि मी तर करतोय. आणि बाकीच्यांना पण सांगेन की तुम्ही सुद्धा या माध्यमाचं फक्त फोटो काढून अपलोड करणे किंवा आपल्याला काहीतरी चांगला दुसऱ्याने बोलला पाहिजे दुसऱ्याने म्हणून करणं नाही, तर आपण याच्यातनं काहीतरी करू सुद्धा शकतो. एक उदाहरण सुद्धा आहे, मी तर करतोय, बाकी तुम्ही सुद्धा मेहनत बाकीचे पण करतायत. तर एवढं सांगेन, सगळे पोटा पाण्यासाठीच करतायत. आणि जर कोण मेहनत करत असेल तर आम्ही तर कोणाचे पाय खेचत नाही आहोत. तर मराठी माणूस जर पुढे जायला पाहिजे अशी तुमची जर इच्छा असेल तर आपण त्यांना सपोर्ट करणं चांगलं आहे. त्याने आई जसं की बोलली, जर कोणाला आवडत नसेल तर आपण दुर्लक्ष करून पुढे निघून जायचं. तर बाकी काय नाही, एवढंच सांगायचं होता. तर आता करतो मस्त ब्लॉग एंड. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.